तो गाईज ही आहे भटवाडी सावंतवाडीची दहीहंडी आणि ती पण आमच्या शाळेची दहीहंडी. ही बघा दहीहंडी मुख्य प्रवेशद्वारावर जी गर्दी झाली आहे कृपया सगळ्यांना विनंती आहे. आज खूप सारी जागा आहे. मला स्वतः फटाके दिसले त्या ठिकाणी भरपूर अशी जागा आहे. आपण त्या ठिकाणी अगदी आरामात उभं राहून हा संपूर्ण कार्यक्रम पाहू शकतो. आणि हा जोपर्यंत तशा सूचना आल्या आहेत आरजी सोबत असलेले बाउन्सर त्यांच्याकडनं की जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत तिची एंट्री आम्ही घेणार नाही. गेटवरची गर्दी कृपया एंट्री पॉइंट वरची गर्दी जर कमी झाली नाही तर आरची तुमच्या मधून येणार नाही. त्यामुळे एंट्री पॉइंट वरची गर्दी कमी करा. पॅन्ट द्या, पॅन्ट सेकंड पॅन्ट. बघाच्या कार्यक्रमावरती वरुण राजाची सुद्धा कृपा होताना पाहतोय आपण. गेले 2 दिवस बरसत असलेला वरुण राजा आपल्या सगळ्यांच्या उत्साहासाठी काही काही क्षणासाठी त्यांना विश्रांती घेतली. पहिल्या पॅडचा डिले काढा. पहिल्या पॅडचा डिले कट करा. एक नंबर पॅड डिले बंद करा. खरंच नेत्रदीपक असा क्षण आहे. दुसरा पॅड द्या, दुसरा पॅड द्या. सराट्याचे 2 मिनिटं हेच बघा दहीहंडी खरा यूट्यूबला ब्लॉगर आहे वाटतं. हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण विशेष सन्मानांकडे वळतोय. काही विशेष सन्मान आपण विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्वांचे आपण सन्मान करतोय. आणि सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान होतोय सावंतवाडीमध्ये गेली अनेक वर्ष माता भगिनींसाठी देवदूत ठरलेले सन्माननीय डॉक्टर दुर्भाटकर सर यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मातांसाठी देवदूत बनून ज्यांनी अविरत अशी सेवा दिली. आज ते सेवानिवृत्त जरी झाले असले तरी आजही माता भगिनींच्या सेवेसाठी तितकेच कार्यतत्पर असतात. असे माता भगिनींसाठी देवदूत ठरलेले सन्माननीय डॉक्टर दुर्भाटकर सर यांचा विशेष सन्मान होतो. एकदा जोरदार आणि खणखणीत टाळ्या तमाम सावंतवाडीकरांकडून झाल्या पाहिजेत. कारण ज्या मुलांना कदाचित हे जग दिसलं नाही असतं अशा मुलांना सुद्धा जग दाखवण्याचं काम ज्या देवदूतांना केलं त्या देवदूतांचा सन्मान होत असताना आपल्या सुद्धा हातातून कौतुकाची आणि एक त्यांच्या पाठीवर विशेष थाप ही टाळ्यांच्या स्वरूपात देऊन आपण त्यांचा गौरव सन्मान करायचा आहे. पण त्यांच्या सोबतच अशी अनेक मालवणी रत्न आहेत ज्यांनी आपल्या लिखाणातून आपल्या काव्यातून आपल्या बोलीतून आपल्या वाचनातून आपली मालवणी भाषा लोकांपर्यंत नाही तर 7 समुद्रापारपर्यंत पोहोचवली. असेच आपल्या सावंतवाडीतील मालवणी रत्न दादाई माडकेकर यांचा आपण सन्मान करतोय. ज्यांचं विशेष गाणं याद त्याची येता माका याद त्याची येता हे गाणं एका अल्बम सॉंगच्या माध्यमातून प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचलं आणि तेच गाणं अनेकांच्या ओठावर सुद्धा आलं. असे मालवणी कवी ज्यांचा नुकताच काव्य संग्रह प्रसिद्ध झाला दादा मडकेकर यांचा आपण सन्मान करतोय. पुढील सन्मान होतोय
आपल्याच सावंतवाडी शहरातील लेखिका शापमुक्ती सिनेमामध्ये ज्यांच्या गाण्यांची दखल घेतली आणि ती गाणी सुरेशी वाडकर आणि साता सरगम यांच्या आवाजातून संगीतबद्ध झाली अशा लेखिका आणि प्रेरणा असलेला युवा उद्योजक अर्थात भार्गव धारणकर, ज्यानं SS मोबाईल शॉपीच्या माध्यमातून केवळ सेवा नाही तर एक विश्वास दिला. ग्रीडच येत नाही, ग्रीडच चेक कर पहिलं. ग्रीड नाही आहे. गावडे आणि त्यांच्यासोबत राज यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान करायचा आहे. शाल श्रीफळ शाल आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी हा सन्मान होतोय. त्याचबरोबर आणखी एक विशेष सन्मान सरिता भंडारे मॅडम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक कार्यकर्ता सरिता भंडारे यांना विनंती असेल कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे.